सिंधुदुर्गातून एक मोठी बातमी समोर येते। वेंगुर्ला तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली आहे। आम्हाला स्मार्ट मीटर नको, आधी सुरळीत वीज पुरवठा द्या, अशी आक्रमक भूमिका वीज ग्राहक संघटनेनं केली आहे। संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली। तसंच गोव्याच्या धर्तीवर विजेचे दर लावा अशी मागणी करत स्मार्ट मीटर विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय। जवळजवळ 5-6 दिवस वेंगुर्ला तालुक्यामध्ये डिव्हिजन मध्ये येणारी गावं बरीचशी गावं ही अंधकारमय परिस्थितीमध्ये होती। 4 ते 5 दिवस सतत त्या गावामध्ये वीज पुरवठा नव्हता आणि ह्या सतत तक्रारी आमच्या वीज ग्राहक संघटनेच्या ग्रुपवरती पडत होत्या। लोकांचे सारखे फोन होते, रात्री 1-1 वाजेपर्यंत फोन येत होते की आमच्या गावामध्ये लाईट नाही, आमच्या गावामध्ये अद्यापर्यंत लाईट आली नाही, कोण म्हणतो 24 तास झाले, कोण म्हणतो 3 दिवस झाले, अशी सगळी परिस्थिती दोलायमान परिस्थिती झाली होती। आज अशी मागणी केली होती की जोपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये वीज खंडित जी झाली आहे ती सुरू होत आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, अशी आम्ही या ठिकाणी भूमिका घेतली होती। त्याचबरोबर काही लोकांच्या भरमसाठ स्मार्ट मीटरमध्ये भरमसाठ वीज बिल आलेली आहेत, त्यांना 10-12 हजार पर्यंत वीज बिल हातामध्ये काढून दिले, भरा म्हणून सांगितलंय। त्याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा होता। आणि तिसरा विषय होता की लोकांचा सगळ्यांची अजूनही मागणी आहे, ठाम मागणीवरती लोक आहेत की स्मार्ट मीटर नको आणि यासाठी जे काही अदानी कंपनीकडनं जो काही त्यांना ठेका दिलेला आहे पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्मार्ट मीटर बदला, पण स्मार्ट मीटरचे